Hello friends, welcome you all on CS Academy channel. Today this one is our lecture number 4, control structure. In previous lecture we saw what is algorithm, what are the importance of algorithm in computer science. Then in this video we are going to learn what are the control structure and what are the types of control structure, how we can use that in our programming. So we will see in this video. So let's start our today's video, lecture number 4, control structure. In this video we are going to learn the main types of control structure and what is control structure is that. Okay, so let's start. Control structure. Firstly we are going to understand what is actual control structure. First point is, control structure are just a way to specify a flow of control in program. जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो त्याचा फ्लो कोणत्या पद्धतीने एक्झिक्यूट होईल, म्हणजे एखादा प्रोग्राम आपण लिहिला त्याचा एक्झिक्युशनचा फ्लो कसा राहील हे डिपेंड कशावर असतं, कंट्रोल स्ट्रक्चरवर असतं. जसं आपण ऑपरेटिंग सिस्टममध्ये पाहिलं होतं की त्याच्यामध्ये आपण सिस्टम कॉल पाहिलं होतं. सिस्टम कॉलमध्ये जसं एक प्रोग्राम आहे तिथे जर फंक्शन आलं त्याला कॉल केल्यानंतर तो त्या फंक्शनवर जाईल, बरोबर आहे. समजा हा F1 फंक्शन आहे, या F1 फंक्शनमध्ये जर F2ला कॉल केलं तर त्याचा जो कंट्रोल आहे तो कुठे जाईल, F2वर जाईल, बरोबर आहे. त्याचा कंट्रोल जाईल F2वर. सो दिस वन इज कंट्रोल स्ट्रक्चर. ते वेगळं होतं बट कन्सेप्ट तीच आहे. कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय, इट जस्ट अ वे टू स्पेसिफाय अ फ्लो ऑफ कंट्रोल म्हणजे प्रोग्राम कुठून एक्झिक्यूट होईल, प्रोग्राम किती वेळा एक्झिक्यूट होईल हे सगळं डिपेंड कशावर असतं, कंट्रोल स्ट्रक्चर्सवर डिपेंड असतं. कंट्रोल स्ट्रक्चर आर जस्ट अ वे टू स्पेसिफाय अ फ्लो ऑफ कंट्रोल इन प्रोग्राम. नेक्स्ट पॉइंट इज, एनी अल्गोरिदम कॅन बी मोर क्लिअर अँड अंडरस्टँड. एनी अल्गोरिदम, मागच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण अल्गोरिदम पाहिलं होतं की व्हॉट इज मीन बाय अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात, त्यानुसार आपण प्रोग्राम बनवतो, बरोबर आहे. तर सो नेक्स्ट पॉइंट इज, अल्गोरिदम कॅन बी मोर क्लिअर. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पाहिलं होतं की क्लिअर असायला पाहिजे अल्गोरिदम. तर अल्गोरिदम जास्तीत जास्त क्लिअर कशामुळे होतो, एनी अल्गोरिदम कॅन बी मोर क्लिअर अँड अंडरस्टूड इफ दे यूज सेल्फ कंटेन्ड मॉड्यूल. सेल्फ कंटेन्ड मॉड्यूल म्हणजे त्यांचे स्वतःचे काही कन्सेप्ट, स्वतःचे काही मॉड्यूल्स असतात अल्गोरिदमचे. सेल्फ कंटेन्ड मॉड्यूल्स कॉल्ड एज अ कंट्रोल स्ट्रक्चर. म्हणजे अल्गोरिदममध्ये जर कंट्रोल स्ट्रक्चर्सचा जास्तीत जास्त यूज केला तर ते काय होतात, समजायला पण सोपे जातात आणि मोर क्लिअर पण राहतात. अल्गोरिदम कॅन बी मोर क्लिअर अँड अंडरस्टूड इफ दे यूज कंट्रोल स्ट्रक्चर. म्हणजे जर कंट्रोल स्ट्रक्चरचा यूज जास्तीत जास्त अल्गोरिदममध्ये केला तर अल्गोरिदम हा जास्त क्लिअर होतो आणि समजायला पण तो सोपा जातो, बरोबर आहे. हे एक वैशिष्ट्य आहे कंट्रोल स्ट्रक्चर. नेक्स्ट थर्ड पॉइंट इज, बेसिकली इट अनालाइज अँड चूज द डिरेक्शन ऑफ प्रोग्राम सर्टन कंडिशन. ओके, म्हणजे एखाद्या कंडिशनवर डिपेंड आहे. एखादी कंडिशन आपल्याला दिलेली आहे की जर 3 हा 5 पेक्षा मोठा आहे, इफ 3 इज ग्रेटर दॅन 5 देन फॉलो धिस, बट 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5 सो गो इन एल्स पार्ट. आपण हे पुढे जसं व्हिडिओ समोर जाईल तसं तुम्हाला हे कळत जाईल. पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण ही कन्सेप्ट कळून जाईल. बेसिकली इट अनालाइज अँड चूज द डिरेक्शन ऑफ प्रोग्राम इन सर्टन कंडिशन. म्हणजे जशी कंडिशन असेल त्यानुसार प्रोग्रामची डिरेक्शन ही ठरल्या जाते. म्हणजे जर एखादी कंडिशन दिली असेल, ती कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर प्रोग्राम त्या दिशेने वळेल, आणि जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर प्रोग्रामची डिरेक्शन चेंज होईल. म्हणजे हे डिपेंड कशावर आहे, कंट्रोल स्ट्रक्चर्सवर डिपेंड आहे. डिरेक्शन ऑफ प्रोग्राम डिपेंड्स ऑन कंट्रोल स्ट्रक्चर. ओके, fourth point is, there are main 3 types of control structure. There are 3 main types of control structure. First one is a sequence flow, second one is a selection flow, and third one is a iteration flow. बरोबर आहे. सिक्वेन्स फ्लो, सिलेक्शन फ्लो and iteration flow हे 3 टाइप्स ऑफ कंट्रोल स्ट्रक्चर इथे आहेत. आता आपण एक एक करून
सगळं डिटेलमध्ये बघणार आहे, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. कंट्रोल स्ट्रक्चर्स पण इझी आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तर पूर्ण कन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊनच जाईल. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे सिक्वेन्स लॉजिक. आपण सिक्वेन्स फ्लोलाच काय म्हणतो, सिक्वेन्स लॉजिक, त्याचं दुसरं नाव आहे सिक्वेन्स लॉजिक. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? सिक्वेन्स म्हणजे काय, एक सिरियल, म्हणजे एक झाल्यानंतर दुसरा, दुसरा झाल्यानंतर तिसरा, जसं आपण रांगेमध्ये उभं राहतो सिक्वेन्स वाईज, रोल नंबर वाईज आपण जसं रांगेत उभं राहतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्याला म्हणतात सिक्वेन्स, सिरियल. इंडेक्समध्ये आपण सिक्वेन्सने लिहिलेलं असतं की इंडेक्स. सो सिक्वेन्स फ्लो मीन्स, पहिले आपण त्याची डेफिनेशन पाहू. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स फ्लो? ठीक आहे. सिक्वेन्स लॉजिक मीन्स, sequence means modules are executed sequentially means one after another, एक झाल्यानंतर दुसरा, दुसरा झाल्यानंतर तिसरा. सिक्वेन्स मीन्स मॉड्यूल्स आर एक्झिक्युटेड सिक्वेन्शियली मीन्स वन आफ्टर अनदर. बरोबर आहे. द सिक्वेन्स मे बी प्रेझेंट एक्सप्लिसिटली बाय मीन्स ऑफ नंबर्ड स्टेप्स ऑर ऑर्डर. जसं जसं सिक्वेन्स, त्याचा सिक्वेन्स हा अल्गोरिदमनुसार ठरलेला असेल की कोण अल्गोरिदममध्ये जसं सिक्वेन्स दिला आहे, स्टेप बाय स्टेप दिलेला आहे, त्यानुसारच तो जे मॉड्यूल्स आहेत ते एक्झिक्यूट होतील. इथे आपण एक्झाम्पल डायग्रामॅटिकली पण पाहिलेलं आहे, इथे मग जास्त क्लिअर होईल तुम्हाला. एक्झाम्पलमध्ये बघा, अल्गोरिदममध्ये काय दिलं आहे, अल्गोरिदम दिलेला आहे. सुरुवातीला अल्गोरिदम दिलं आहे. त्या अल्गोरिदममध्ये काय, पहिल्यांदा फर्स्ट मॉड्यूल एक्झिक्यूट होईल. तो एक्झिक्यूट झाल्यानंतर सेकंड मॉड्यूल एक्झिक्यूट होईल, म्हणजे सिक्वेन्स वाईज, एक झाल्यानंतर दुसरा, दुसरा झाल्यानंतर तिसरा. आता हा दुसरा झाल्यानंतर काय, तो तिसऱ्यावर जाईल, मग तिसरा मॉड्यूल एक्झिक्यूट होईल. बरोबर. सो these one is called as sequence logic. So sequence means one after another. Simple logic called as a sequence flow. This is a first flow. This one is a first type of control structure. Okay. Sequence flow. Next one is these are some points related to sequence flow. Let's see. In the sequence flow, modules are executed in serial one after another. आत्ताच आपण पाहिलं की सिक्वेन्स फ्लो मध्ये काय, मॉड्यूल्स जे असतात ते एकानंतर एक एक्झिक्यूट होतात. बरोबर आहे. नेक्स्ट वन, इन दिस फ्लो इट फॉलो द सिक्वेन्स ऑफ मॉड्यूल इन विच मॉड्यूल्स आर रिटर्न. जसे जसे मॉड्यूल लिहिलेलं आहे, समजा पहिला मॉड्यूल पहिल्यांदा लिहिलेला आहे तो पहिलाच एक्झिक्यूट होईल. जसं इथे सांगितल्याप्रमाणे फर्स्ट मॉड्यूल, सेकंड मॉड्यूल अँड देन थर्ड मॉड्यूल. जसं आता इथे लिहिलेलं आहे यांचा सिक्वेन्स, फर्स्ट मॉड्यूल, सेकंड मॉड्यूल, थर्ड मॉड्यूल. तर हा जसे आपण लिहिलेले आहेत, ज्या सिक्वेन्सने लिहिलेले आहेत मॉड्यूल, त्याच सिक्वेन्सने ते काय होतील, एक्झिक्यूट होतील. बरोबर आहे. एक्झिक्यूट पण ते काय होतील, त्याच सिक्वेन्सने होतील. इन धिस फ्लो इट फॉलो द सिक्वेन्स ऑफ मॉड्यूल इन विच मॉड्यूल्स आर रिटर्न. जसे लिहिलेले आहेत तसेच ते एक्झिक्यूट होतील. थर्ड वन, मोस्ट ऑफ द प्रोसेसिंग इव्हन सम कॉम्प्लेक्स प्रोग्राम विल फॉलो दिस टाईप ऑफ सिक्वेन्स फ्लो पॅटर्न. म्हणजे एखादा मॅक्झिमम जे कॉम्प्लेक्स प्रोग्राम असतात ते सुद्धा सिक्वेन्स फ्लो पॅटर्न यूज करतात. मोस्ट ऑफ द प्रोसेसिंग इव्हन सम कॉम्प्लेक्स प्रोग्राम, म्हणजे जास्तीत जास्त जे प्रोसेसिंग आहे किंवा कॉम्प्लेक्स प्रोग्राम पण हे हा टाईप कंट्रोल स्ट्रक्चरचा यूज करतात. हे पॅटर्न जे आहे सिक्वेन्स फ्लो पॅटर्न, हे सिक्वेन्स फ्लो पॅटर्न जास्तीत जास्त प्रोग्राम यूज करतो, कारण हा इझी आहे, समजायला इझी आहे आणि अल्गोरिदम सुद्धा याचा इझी आहे. सो दिस वन इज अ फर्स्ट टाईप ऑफ कंट्रोल स्ट्रक्चर, दॅट इज सिक्वेन्स फ्लो. नेक्स्ट आहे सेकंड नंबरचा आहे सिलेक्शन लॉजिक और सिलेक्शन फ्लो. सिलेक्शन फ्लोमध्ये काय, एक सिलेक्ट करणे. बरोबर. सिलेक्शन लॉजिक फर्स्ट आहे याचं पॉईंट. सिलेक्शन फ्लो युजेस द नंबर ऑफ कंडिशन्स. याच्यामध्ये काय, कंडिशन्स खूप यूज होतात, याच्यामध्ये. बरोबर. सिलेक्शन फ्लो युजेस अ नंबर ऑफ कंडिशन्स.
सिलेक्शन फ्लो युजेस a number of conditions. Okay, in this it uses one out of several alternative modules or conditions. याच्यामध्ये नंबर ऑफ कंडिशन्स दिलेले आहेत. एक कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर ती कंडिशन यूज करायची, अदरवाईज दुसरी कंडिशन यूज करायची. बरोबर. याच्यामध्ये काय होतं, एक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की सिलेक्ट करायचं आहे कंडिशन्स. इन धिस वन आउट ऑफ जास्तीत जास्त कंडिशन्स दिल्या आहेत, त्याच्यातून आपल्याला कोणती कंडिशन सॅटिस्फाय होते ती कंडिशन उचलायची आणि त्यानुसार प्रोग्राम रन होईल, एक्झिक्यूट होईल. ओके. इन धिस इट यूज वन आउट ऑफ सेव्हरल अल्टरनेटिव्ह मॉड्यूल्स ऑर कंडिशन्स. थर्ड वन, द स्ट्रक्चर विच इम्प्लिमेंट इन धिस टाईप ऑफ लॉजिक ऑर फ्लो नोन ॲज अ सिलेक्शन फ्लो. म्हणजे याच्यामध्ये जे आपण स्ट्रक्चर यूज करतो किंवा जसं आपण हा फ्लो यूज करतो त्यालाच काय म्हणतात, सिलेक्शन फ्लो ऑर कंडिशनल फ्लो. सिलेक्शन फ्लोला दुसरं नाव आहे कंडिशनल फ्लो. कंडिशनल का बरं म्हणतात, कारण की याच्यामध्ये सेव्हरल कंडिशन, खूप जास्त कंडिशन्स दिलेले आहेत. त्या कंडिशनपैकी जी कंडिशन सॅटिस्फाय होते त्या कंडिशननुसार आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. ओके. याच्यामध्ये सुद्धा 3 टाईप आहेत. याच्यामध्ये पण 3 टाईप्स आहेत कंडिशनल स्ट्रक्चरचे. ओके. देर आर 3 मेन टाईप्स ऑफ कंडिशनल स्ट्रक्चर. फर्स्ट वन इज अ सिंगल अल्टरनेटिव्ह. म्हणजे याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह एकच आहे, त्याला जास्तीत जास्त म्हणजे ती कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तरच ते मॉड्यूल एक्झिक्यूट होईल. नेक्स्ट वन इज अ डबल अल्टरनेटिव्ह. म्हणजे डबल म्हणजे 2 राहतील. आणि मल्टिपल अल्टरनेटिव्ह, याच्यामध्ये जास्तीत जास्त 2पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह राहतील. पुढे आपण येणाऱ्या स्लाइड्समध्ये बघणारच आहे की काय आहे हे कंडिशनल स्ट्रक्चर. ओके. नेक्स्ट, फर्स्ट वन इज अ सिंगल अल्टरनेटिव्ह. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये एक कंडिशन दिली आहे, ती कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर तो मॉड्यूल एक्झिक्यूट होईल. बरोबर. तर सिंगल अल्टरनेटिव्हमध्ये काय होईल, इथे आपण बघा अल्गोरिदम आहे. हा काय आहे, अल्गोरिदम आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपण प्रोग्राम लिहिण्याच्या आधी काय करतो, सगळ्यात पहिले अल्गोरिदम सेट करतो. सो दिस वन इज अ अल्गोरिदम फॉर सिंगल अल्टरनेटिव्ह. इफ कंडिशन, इथे काय दिलेली असेल, कंडिशन दिलेली आहे. म्हणजे इफ 3 इज ग्रेटर दॅन 5 और 5 इज ग्रेटर दॅन 3. इफ 5 इज ग्रेटर दॅन 3, 5 इज ग्रेटर दॅन 3 ही जर कंडिशन आहे, एक्झाम्पल म्हणून घेतलंय. इफ 5 इज ग्रेटर दॅन 3 देन तो काय करेल, मॉड्यूल एक्झिक्यूट करेल. जर 5 हा 3 पेक्षा मोठा नसता, इफ 5 इज ग्रेटर दॅन 3 हे जर करेक्ट नसतं, समजा जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली नसती तर त्याने काय केलं असतं, लूपच्या बाहेर येऊन गेला असता, या इफ कंडिशनच्या बाहेर तो येऊन गेला असता. इफ 5 इज ग्रेटर दॅन 3 देन ओनली मॉड्यूल 1 विल बी एक्झिक्युटेड. जर 5 3 पेक्षा मोठा आहे, 5 3 पेक्षा मोठा हे एक्झाम्पल झालं. इथे जी पण कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तरच मॉड्यूल 1 एक्झिक्यूट होईल, अदरवाईज तो इफच्या बाहेर येऊन जाईल. एंड ऑफ स्ट्रक्चर. जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर मॉड्यूल एक्झिक्यूट होईल. मॉड्यूल एक्झिक्यूट झाल्यानंतर स्ट्रक्चर एंड होऊन जाईल. इथे एक्झाम्पल आणि डायग्रामॅटिकली दिलेलं आहे बघा. इफ पहिले काय होईल, कंडिशन चेक होईल. इफ कंडिशन जर सॅटिस्फाय झाली, म्हणजे इफ 5 इज ग्रेटर दॅन 3 येस जर झालं तर काय होईल, मॉड्यूलवर येईल. मॉड्यूलवर आल्यानंतर काय होईल, हा जो मॉड्यूल आहे हा काय होईल, एक्झिक्यूट होईल. मॉड्यूल विल बी एक्झिक्यूट अँड देन एंड. प्रोग्राम काय होईल, एंड होईल, किंवा आपला अल्गोरिदम काय होईल, एंड होईल. जर कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही, कंडिशन ही जी इथे कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन जर सॅटिस्फाय झाली नाही, नो जर आलं तर काय होईल, डिरेक्टली हा एंडवर जाईल. त्याला दुसरं अल्टरनेटिव्ह आपण दिलेलं नाही. सो दिस वन इज कॉल्ड एज अ सिंगल अल्टरनेटिव्ह. समजली कन्सेप्ट पूर्ण, व्हॉट इज मीन बाय सिंगल अल्टरनेटिव्ह. इफ वन कंडिशन विल सॅटिस्फाय then and only then module 1 will be executed, otherwise algorithm will stop. Okay. Next type is double alternative. Next one is double alternative. डबल अल्टरनेटिव्ह मध्ये काय येईल, जसं सिंगल अल्टरनेटिव्ह मध्ये आहे तसंच डबल मध्ये 2दा. फर्स्ट, इफ कंडिशन दिलेली आहे, जर सॅटिस्फाय झाली
तर पहिली कंडिशन म्हणजे इथे जी कंडिशन दिलेली आहे, ती जर सॅटिस्फाय झाली देन मॉड्यूल 1, अदरवाईज मॉड्यूल 2. म्हणजे जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर मॉड्यूल 1 एक्झिक्यूट होईल, अदरवाईज मॉड्यूल 2 एक्झिक्यूट होईल. म्हणजे याला एक अल्टरनेटिव्ह दिलेलं आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह नव्हतं. जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ती मॉड्यूल एक्झिक्यूट होईल, अदरवाईज तो बाहेर येईल. यामध्ये काय दिलं, कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर मॉड्यूल 1 एक्झिक्यूट होईल, अदरवाईज मॉड्यूल 2 एक्झिक्यूट होईल. बरोबर आहे. डायग्रामॅटिकली पहा. इफ कंडिशन, इथे कंडिशन दिलेली आहे, कंडिशन जर सॅटिस्फाय झाली येस मॉड्यूल 1. इफ कंडिशन नॉट सॅटिस्फाईड देन नो झालं तर मग काय होईल, तो मॉड्यूल 2 वर येईल. आणि मग मॉड्यूल 2 वर जरी आला तरी एंडवर जाईल, मॉड्यूल 1 वर जरी आला तरी तो एक्झिक्यूट होऊन कुठे येईल, एंडवर. बरोबर आहे. हे झालं म्हणजे याला एक अल्टरनेटिव्ह मिळालं. मॉड्यूल 1 जर एक्झिक्यूट नाही झाला तर मॉड्यूल 2 होईल, मॉड्यूल 2 जर नाही झालं तर मॉड्यूल 1 होईल. पण हे कशावर डिपेंड आहे, कंडिशनवर डिपेंड आहे. जर कंडिशन एक्झिक्यूट झाली तर मॉड्यूल 1 एक्झिक्यूट होईल, अदरवाईज मॉड्यूल 2 एक्झिक्यूट होईल. इफ कंडिशन इज सॅटिस्फाईड देन ओनली मॉड्यूल 1 विल एक्झिक्यूट, अदरवाईज एल्स. अदरवाईज मीन्स एल्स. प्रोग्रामिंगमध्ये आपण इफ आणि एल्स यूज करतो. इफ कंडिशन विल सॅटिस्फाईड मॉड्यूल 1 विल एक्झिक्यूट, एल्स कंडिशन नॉट सॅटिस्फाईड मॉड्यूल 2 विल एक्झिक्यूट. अँड एंड ऑफ इफ स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आहे, इफ नावाचं स्ट्रक्चर आहे, ते एंड होऊन जाईल इथे. बरोबर. लास्ट टाईप इज मल्टिपल अल्टरनेटिव्ह. जसं आता पहिल्यांदा सिंगल अल्टरनेटिव्ह होतं, नंतर डबल अल्टरनेटिव्ह झाला, आता इथे काय मल्टिपल अल्टरनेटिव्ह. दोनापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह इथे आहेत. बरोबर आहे. बघा, इफ कंडिशन, इथे पहिली कंडिशन आहे, इथे कंडिशन पण खूप जास्त आहे, तिथे पण एक कंडिशन होती, आता इथे कंडिशन पण जास्त आहे, मॉड्यूल्स पण जास्त आहे. ओके. इफ कंडिशन 1, पहिली कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर मॉड्यूल A1. एल्स परत दुसरी कंडिशन, जर पहिली कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर दुसरी कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 जर सॅटिस्फाय झाली तर मग मॉड्यूल A2. इफ कंडिशन 1 देन मॉड्यूल A1 विल एक्झिक्यूट. एल्स मध्ये पण काय लिहिलं आपण, इफ कंडिशन 2 विल सॅटिस्फाईड देन मॉड्यूल A2 विल एक्झिक्यूट. जर कंडिशन 2 सॅटिस्फाय झाली तर मॉड्यूल A2 एक्झिक्यूट होईल. असंच मग परत इथे आपण काय लिहू शकतो, एल्स कंडिशन 3, एल्स कंडिशन 4, असं आपण देऊ शकतो. असे n नंबर ऑफ कंडिशन्स आपण इथे देऊ शकतो. म्हणून आपण काय लिहिलं, एल्स इफ कंडिशन n नंबरची कंडिशन आली तर मॉड्यूल कोणतं एक्झिक्यूट होईल, an विल एक्झिक्यूट. आणि जर A1 नाही झालं, पहिली कंडिशन नाही झाली, दुसरी कंडिशन नाही झाली, n नंबरची कंडिशन जरी एक्झिक्यूट नाही झाली, जरी सॅटिस्फाईड नाही झाली कोणती कंडिशन, तरी लास्टमधली एल्सची जी आहे, म्हणजे कोणतीच कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर मॉड्यूल B एक्झिक्यूट होऊन जाईल. कोणतीच कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली, एल्समध्ये जाईल, मॉड्यूल B एक्झिक्यूट होऊन जाईल आणि स्ट्रक्चर एंड होईल. करेक्ट आहे. 1 सॅटिस्फाईड झाली नाही, 2 सॅटिस्फाईड झाली नाही, 3 पण नाही झाली, n नंबर ऑफ कंडिशन जर सॅटिस्फाईड नाही झाली तर दुसरा पर्याय काय राहील त्याच्याकडे, एल्समध्ये जा आणि मॉड्यूल B एक्झिक्यूट करेल. पण जर फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड झाली, तर मॉड्यूल A1 एक्झिक्यूट होईल आणि तो बाहेर येईल. मग त्याला कंडिशन 2 वर जायचं काम नाही, 3 वर जायचं काम नाही, आणि एल्समध्ये मॉड्यूल B पर्यंत पण जायचं त्याला काम नाही. बरोबर आहे. कंडिशन फर्स्ट जर एक्झिक्यूट झाली तर त्याला पुढे जायचं कामच नाही. पण 1 नाही झाली तर मग त्याला दुसऱ्यावर जावं लागेल, मग दुसरी पण नाही झाली तर मग तिसऱ्यावर जावं लागेल. पण मग तिसरी जर समजा झाली तर मग त्याला पुढे जायचं काम नाही आणि एल्समध्ये पण जायचं काम नाही, तो डिरेक्टली बाहेर येईल आणि स्ट्रक्चर एंड होऊन जाईल. समजलं हे मल्टिपल. याचे पॉईंट्स पाहू. द लॉजिक ऑफ दिस स्ट्रक्चर अलाउ ओनली 1 मॉड्यूल, जसं मी तुम्हाला सांगितलं इथे, 1 मॉड्यूल, ओनली 1, कोणता तरी एक एक्झिक्यूट होईल. फर्स्ट मॉड्यूल होईल, सेकंड मॉड्यूल होईल, n नंबरचा मॉड्यूल होईल, किंवा मग मॉड्यूल B एक्झिक्यूट होईल. बरोबर आहे. द लॉजिक ऑफ दिस स्ट्रक्चर अलाउज ओनली 1 मॉड्यूल टू बी एक्झिक्यूट. ओके. नेक्स्ट पॉइंट इज
सेकंड पॉईंट आहे इथे, द फॉलोइंग कंडिशन विच इज सॅटिस्फाईड द कंडिशन विल बी एक्झिक्यूट. म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला इथे सांगताना, द फॉलोइंग कंडिशन विच इज सॅटिस्फाईड कंडिशन विल एक्झिक्यूट, म्हणजे जी कंडिशन सॅटिस्फाय होईल त्याचा मॉड्यूल एक्झिक्यूट होईल. समजा कंडिशन 1 सॅटिस्फाय झाली, मॉड्यूल 1 एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन n सॅटिस्फाईड झाली तर मॉड्यूल an एक्झिक्यूट होईल. बरोबर आहे. द फॉलोइंग द कंडिशन which is satisfied the condition will be executed. Okay, next point is, if no condition is satisfied then module which follow last else statement will be executed. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की कोणतीच कंडिशन जर सॅटिस्फाईड झाली नाही तर त्याला दुसरा पर्याय काय आहे, एल्स पर्याय आहे त्याला, एल्स, आणि मग मॉड्यूल बी एक्झिक्यूट होऊन जाईल. बरोबर आहे. इफ नो कंडिशन इज सॅटिस्फाईड देन मॉड्यूल विच फॉलो द लास्ट एल्स स्टेटमेंट विल बी एक्झिक्युटेड. ओके, हे होतं मल्टिपल अल्टरनेटिव्ह. त्याच्यानंतर तिसरं आहे इटरेशन लॉजिक अँड इटरेशन फ्लो. जसं आपण पहिले पाहिलं होतं सिक्वेन्स फ्लो, सेकंड नंबरचं पाहिलं होतं कंडिशनल फ्लो, सिलेक्शन फ्लो, आणि आता थर्ड नंबरचं आहे इटरेशन लॉजिक और इटरेशन फ्लो. ओके, इटरेशन म्हणजे द प्रोसेसिंग वन कोड अगेन अँड अगेन. एक कोड परत 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 जर आपण प्रोसेस केला तर त्याला काय म्हणतात, त्या प्रोसेसला काय म्हणतात, इटरेशन. बरोबर आहे. देर आर टू टाइप्स ऑफ इटरेशन लॉजिक. फर्स्ट वन इज रिपीट फॉर लूप अँड सेकंड वन इज अ रिपीट व्हाईल लूप. बरोबर, याच्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत. जसं सिलेक्शनमध्ये 3 टाइप्स होते, सिंगल अल्टरनेटिव्ह, डबल अल्टरनेटिव्ह अँड मल्टिपल अल्टरनेटिव्ह. तर याच्यामध्ये पण दोन इटरेशन्स आहेत, रिपीट फॉर लूप आणि रिपीट व्हाईल लूप. ओके, तर मग आता आपण ते बघू कसे आहेत. तर रिपीट फॉर लूप याच्यामध्ये काय, जसं आपण फ्लो डायग्राम आधी पाहिली होती तशीच ही फ्लो डायग्राम आहे की जोपर्यंत के हा आर पर्यंत जात नाही, के हा आर पर्यंत जाणार नाही. म्हणजे आता जर के इज इक्वल्स टू 1 आहे आणि आर इज इक्वल्स टू 10 आहे, तर सो के हा 1 to 10 पर्यंत जाणार नाही, तोपर्यंत हे लूप चालत राहील. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये कंडिशन, फॉर लूपसाठी म्हणते मी, फॉर लूप आपण लिहितो कसं, फॉर लूप लिहिण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. हे बघा, फॉर लूप कसं लिहितो आपण, प्रोग्रामिंगमध्ये फॉर लूप आपण असं लिहितो, फॉर के इक्वल्स टू 1, के इज लेस दॅन इक्वल्स टू 10 आणि के प्लस प्लस असं आपण फॉर लूप लिहितो. बरोबर आहे. के इज इक्वल्स टू 1, के इज लेस दॅन इक्वल्स टू 10 अँड के प्लस प्लस, हे फॉर लूपचं स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. तर मग के इज टू आर असं म्हणजे काय लिहिलेलं आहे, म्हणजे के हा 1 to 10 जाईल. हे एक्झाम्पल आहे. के हा 1 to 10 पर्यंत जाईपर्यंत काय होईल, हे लूप चालत राहील. इथे कंडिशन काय दिली आहे, इफ के इज ग्रेटर दॅन एस. इथे आपण काय लिहिलं, हे काय आहे, के इज लेस दॅन इक्वल्स टू 10, के इज लेस दॅन इक्वल्स टू 10 ही कंडिशन आहे. जर ही कंडिशन फॉलो झाली, आता सुरुवातीला काय राहील, के इक्वल्स टू 1 राहील. बरोबर आहे. के इक्वल्स टू 1 राहिल्यानंतर दुसरी ही कंडिशन चेक करेल तो की के इज इक्वल्स टू 1, मग के हा 10 पेक्षा लहान आहे का, हो लहान आहे, मग मॉड्यूल एक्झिक्यूट होईल. बरोबर आहे. जोपर्यंत हे फॉर लूप पूर्णपणे सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत ते लूप चालत राहील. के हा आर पर्यंत जाईपर्यंत हे लूप चालत राहील. इज के इज ग्रेटर दॅन एस, नो, मग काय होईल, मॉड्यूल एक्झिक्यूट होईल आणि मग के ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल आणि परत मग काय होईल, वाढेल, परत तो लूप चालेल. म्हणजे हे लूप जोपर्यंत के 10 पर्यंत जाणार नाही तोपर्यंत ते चालत राहील. इटरेशन फ्लो याला म्हणतात की इटरेशन म्हणजे परत 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 तोच कोड एकामागून एक इटरेशन त्याचं वाढत राहील. इटरेशन म्हणजे तोच कोड परत परत आपण एक्झिक्यूट करतोय जोपर्यंत आपली कंडिशन सॅटिस्फाईड, जोपर्यंत आपली कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत लूप चालत राहील. बरोबर आहे. इकडे आहे व्हाईल लूप. सेम
व्हाईल लूपमध्ये पण काय कंडिशन दिलेली आहे, कंडिशन सॅटिस्फाईड झाली मॉड्यूल, परत मग तो कंडिशन बघेल, कंडिशन सॅटिस्फाईड झाली मॉड्यूल एक्झिक्यूट करा, परत जाईल कंडिशन सॅटिस्फाईड झाली मॉड्यूल एक्झिक्यूट करा, जर परत कंडिशनवर जाईल, कंडिशन जर आता इथे जर रॉंग झाली, समजा 2-3 वेळेस येऊन झाल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली, तर तो काय करेल, नोवर जाईल आणि नोवरून एंडवर जाईल, स्ट्रक्चर काय होऊन जाईल, एंड होऊन जाईल, म्हणजे लूप संपून जाईल, व्हाईल लूप संपून जाईल. तसंच इकडे आहे की बघेल कंडिशन सॅटिस्फाईड झाली का मॉड्यूलला एक्झिक्यूट करेल आणि परत जाईल, कंडिशन सॅटिस्फाईड झाली का मॉड्यूलला एक्झिक्यूट करेल आणि परत जाईल, जर कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर स्ट्रक्चर एंड होऊन जाईल, एंड होऊन जाईल. बरोबर आहे. दिस वन इज द इटरेशन फ्लो ऑफ कंट्रोल स्ट्रक्चर. हे होतं इटरेशन फ्लो कंट्रोल स्ट्रक्चरचं. थँक्यू सो मच गाईज. We will see you in next video. Bye.